नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आली मुरांबाच्या सेटवर आणि 7 वर्षानंतर काहीतरी ट्विस्ट आहेच। 1172 पूर्ण झाले आहेत आणि आज आपल्या बरोबर स्पेशल पर्सन आहे। कोण आहे ते बघूया आपण। येस, हा चेहरा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे। म्हणजे जरी ती निगेटिव्ह शेड असली तरी हा चेहरा सगळ्यांना आवडतो। ताई, थँक्यू। खूप मस्त चाललंय काहीतरी 1100 भागानंतर सडनली हा ट्विस्ट आहे, काय सांगशील? मी जेव्हा सिरियल मध्ये इरावतीची एंट्री झाली तेव्हा साधारण 1000 भाग त्यांचे पूर्ण झाले होते आणि माझ्यासाठी असा पहिलाच शो होता की जसे इतके भाग झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर एंटर होत होतं। त्यामुळे मला एक वेगळं चॅलेंज होतं, कारण ऑलरेडी सेट झालेल्या शो मध्ये आपण येतो, पण आपल्याला काहीतरी मनापासून चांगलं करायचं असतं, वेगळं करायचं असतं। 3-3.5 वर्षानंतर डेली सोपच्या या टिपिकल फॉर्मॅट मध्ये पुन्हा काम करायचं। सो छान वाटलं। इरावतीचं कॅरेक्टर निगेटिव्ह तर आहेच, पण तिच्या निगेटिव्ह असण्या मागे तिचं जे कारण आहे ते फार व्हॅलिड आहे की तिचं आयुष्य पूर्ण या फॅमिलीतल्या लोकांनी नकळतपणे उद्ध्वस्त केलेलं असतं। आणि आपलं जेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होतं ना तेव्हा 2 गोष्टी होतात। एक तर आपण शेल मध्ये जातो किंवा कोशात जातो, किंवा आपण अगदी अग्रेसिव्हली अगदी फक्त राग, चीड आणि अपमान आणि दुस्वास, द्वेष ही भावना असते आणि त्याच्यातनं तुम्ही बदले की आग में वगैरे म्हणतो ना आपण, तर तशी ती इरावती आहे। आणि ह्या काळामध्ये ती रमाचं बाळ, आपण सगळ्यांनी पाहिलंच, रमाचं बाळ तिच्या ताब्यात घेते, फॅमिलीला आपल्या ताब्यात घेते, बिझनेस ऑलमोस्ट टेक ओव्हर करते। तर आता एक मालिका आयुष्यामध्ये जसं आपल्या टप्पे येतात किंवा वळण येतात, म्हणजे लग्न होतं, मग नवरा बायकोत भांडणं होतात, मग आजकालच्या ह्याच्यामध्ये ते म्युच्युअली थोडे दिवस वेगळं राहायचं, एक ब्रेक घ्यायचा निर्णय घेतात स्वतःहून। मग ब्रेक घेतल्यानंतर ते पुन्हा एकत्र येतात, मग परत काउन्सिलिंग होतं त्यांचं, मग डिवोर्सची शेवटची तारीख येते आणि तेव्हा त्यांना अचानक रिअलाइज होतं की बाबा नाही, आपल्याला एक दुसऱ्याशिवाय काही पटत नाहीये, जमत नाहीये, मग ते एकत्र येतात। त्यामुळे आयुष्याचे वेगवेगळे टप्पे असतात। तर मला असं वाटतं रमा आणि अक्षयच्या आयुष्यातला हा एक महत्वाचा एक वेगळा टप्पा सुरू झालेला आहे, प्रवास सुरू झालेला आहे आणि गोष्टीचा शेवट तर गोडच व्हायला पाहिजे। त्यामुळे अर्थात ती दोघं असा मसाला आणि ट्विस्ट मध्ये असल्यामुळे तो गोष्टीचा शेवट कसा गोड होते ते बघण्यातच मजा आहे। नाही, पण ही इरावती फार चिडली आहे ती आणि त्या चिडल्यामुळे तिने जो काय ज्या पद्धतीने तिचा राग व्यक्त करायला लागली, आता त्यांना वेगळं तर केलेलं आहे, पण डेली सोप आहे, टेलिव्हिजन आहे, त्यामुळे हिरो हिरोईनला एकत्र आणावंच लागतं। पण ते कसे एकत्र येतात आणि ते एकत्र येण्यामागे कोणाचा हात आहे? त्या आरोहीचा हात आहे, छोट्या मुलीचा हात आहे, आणि त्यांना वेगळं सतत ठेवण्यामागे माझा कसा हात आहे आणि मी काय काय प्रयत्न करते आणि ते कसे फुल जात आहेत किंवा ते कसे सक्सेसफुल होत आहेत, हा पुढचा प्रवास आहे। पण नक्कीच ही मालिका अशी आहे की ज्याच्यामध्ये ह्युमन टच किंवा ह्युमन फिलिंग सोडलेलं नाहीये, म्हणजे काचा कुटून लाडू मध्ये वळून ते खायला घालतेपर्यंत पोहोचलेलो नाहीये। रागाचं स्वरूप मला असं वाटतं व्यक्त करण्यासाठी ती सिच्युएशन नॅचरली निर्माण झालेली आहे आणि ते कुठेतरी या मालिकेमध्ये मेंटेन करायचा प्रयत्न केला आणि ते फारच सुखावं आहे असं वाटतं। येस, 7 वर्षानंतरचा हा जो तुझा लुक आहे तो एकदम छान आहे, ज्याच्यात तू एकदम खूप मस्त दिसतेस। तू काय सांगशील ग लुक बद्दल? कसं काय तू काय ह्याच्यात असं काही केलंस का तुझ्या पद्धतीने असं? मी हो, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळूनच, अर्थात अलनूर नावाची आमची जी मेकअप स्टायलिस्ट आहे किंवा माझी गुड्डू म्हणजे हेअर स्टायलिस्ट आहे, आमचा अक्षय आहे, किंवा आमचे क्रिएटिव्ह आहेत 2 जण चॅनलवाले, या सगळ्यांनी मिळून हिच्यावर काय छान दिसते आणि हिच्यावर हे कधीच ट्राय झालेलं नाही अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केला। कारण ह्या असा विग किंवा ह्या अशा साड्या, ही मोठी टिकली तर मी कधीच लावली नव्हती, कारण माझं कपाळ जरा छोटा आहे, त्यामुळे मला कॉन्फिडन्सच नव्हता की मोठी टिकली माझ्यावर कधी छान दिसेल। पण अलनूर वॉज इन्सिस्टंट की हे छान, ये अच्छा दिखेगा आपको, आप ट्राय तो। आणि तिचं असं म्हणणं की थोडा हिंदी स्टाईल लुक झालाय, हिंदी टेलिव्हिजन सारखा लुक झालाय। सो मी म्हटलं आता मला कॉमलिका सारखं वागलंच पाहिजे। येस, नाही खरंच खूप छान आहे। की तुझ्या आवडती अशी कोणती गोष्ट आहे का जी अशी? माझ्या आवडती, माझे हे पुढे आलेले फक्त 2 केस आहेत ना माझ्या आवडीचे कारण आय लाईक दिस विग, मला फार वेगळा लुक दिला, वेगळा टच दिला या विगनी। आणि मला स्लीवलेस घालायला तिने सांगितलं तेव्हाही तिने कन्व्हिन्स केलं होतं, कारण स्क्रीनवर मी फारसं स्लीवलेस कधी घालत नाही, मला कॉन्फिडन्स नसतो। पण हे आता लांब ब्लाऊज आल्यापासून मला जरा समाधान वाटतंय।
म्हणजे सगळं छान असं मनासारखं घडून एकदम छान लुक झालाच आहे. येस, थँक्यू. आता सडनली नाही का 2025 आपण 7 वर्षानंतर म्हणजे हो ना. 32 मध्ये नाही का 30 मध्ये पोहोचलोय. 32 मध्ये तुम्ही आम्हाला असं नेऊन ठेवणार आहात. तर तुला काय वाटतं की आता हे म्हणजे 7 वर्षानंतर असे कोणते मेजरली ज्या गोष्टी आहेत त्या चेंज व्हाव्या किंवा ह्या झाल्या तर खूप छान होतील किंवा तुला तुझ्यात काही चेंज करा असं वाटत असेल तुझ्या म्हणजे लाईफस्टाईल? अदिती म्हणून का इरावती म्हणून? तू इरावती म्हणून सांग आणि देन अदिती म्हणून पण मला ऐकायला नक्की आवडेल. इरावती म्हणून मला असं वाटतं की या 7 वर्षानंतर तिला हे रिअलाइज व्हायला हवं की आपल्या बरोबर जी माणसं चुकीचं वागलीत ती वेगळी आहेत, आपल्या बरोबर जी चुकीचं माणसं वागलीत ती वेगळी आहेत आणि आपण त्यांना धडा शिकवायच्या नादामध्ये ज्यांचा ह्या वागण्याशी काहीच संबंध नाही अशा काही लोकांना त्रास देतोय आणि हळूहळू त्या त्रास देण्याचा आपण आनंद घ्यायला लागलोय. तर हे वागणं चुकीचं आहे हे तिला रिअलाइज होणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तिला येणारा राग, तिला वाटणारे सगळे फिलिंग्स अगदीच मान्य आहेत, पण त्या फिलिंग्समुळे आपण कसं वागतो हेही म्हणजे समजा मला समोरच्या व्यक्तीचा राग आला, मला त्याचं म्हणणं मान्य नसेल आणि मी त्याला कॉन्फिडंट म्हणून सांगितलं तू चुकीचं आहेस, तर हे चुकीचं आहे. आपण ती सिच्युएशन शांत झाल्यावर त्याच्या समोर हे मला आवडलं नाही तर त्या पद्धती तिने शिकायला हव्यात मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं या 7 वर्षानंतरच्या ब्रेक नंतर ती त्या पद्धती शिकायचा तिने इरावतीने प्रयत्न करावा आणि जे चुकलंय ज्यांचं चुकलंय त्यांना समोर जाऊन धाड 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 बोलावं आणि ज्यांच्या चुका नाहीयेत त्यांच्याशी आपुलकीने प्रेमाने वागावं अशी इच्छा आहे. करेक्ट. आणि तुला काय वाटतं ताई की बघ ना 7 वर्षानंतरचा पिरियड आपण आता नाही सांगू शकत, पण एक आपलं थिंकिंग असतं त्यानुसार काय वाटतं की तुला एक असं इंडस्ट्रीतला चेंज असेल किंवा या जगात की हे बाबा व्हावं काहीतरी असं काही वाटतं का? मला असं वाटतं की एआयच्या इमोशन्स मधून आपण खऱ्या इमोशन्स मध्ये परत यावं. कारण खूप टेक्निकल झालोय ग आपण, म्हणजे आत्ताच झालोय. तर आता अदिती म्हणून असं वाटतं 7 वर्षानंतर एका बटनावरती माणूस रडायला लागेल, एका बटनावर माणूस, ऑलरेडी अशा फिल्म्स यायला लागलेल्या आहेत, पण जी आपल्या इमोशन्सची मज्जा असते किंवा त्या इमोशन्स पडद्यावरती बटनाच्या माध्यमातून दाखवता येतीलही कदाचित, पण माणसाला जे वाटतं त्याच्यातला खरेपणा तिथे अजूनही कनेक्ट नाही होते. तर मला असं वाटतं या खऱ्या इमोशन्सकडे किंवा तशा पद्धतीच्या मालिकांकडे पुन्हा वळलो तर जास्त मजा येईल. येस, नक्कीच. खूप छान सांगितलंस तू, कारण ही खरंच होणं गरजेचं आहे. बरं, हा सेट असतो हा आपल्या प्रचंड जवळचा असतो, तर ह्या सेटवरची तुझी एखादी अशी कोपरा आहे का किंवा अशी एखादी जागा आहे का की तुला मात्र हे खूप आवडते किंवा तिथे तू खूप छान असतेस किंवा रिलॅक्स वाटतं तुला? एक माझा अख्ख्या सेटवर संचार असतो कारण मला एका खोलीमध्ये बसून राहायला आवडत नाही. आता म्हणजे सकाळी आजची गोष्ट की हे चहा करताना दूध उकळतं तर दूध फाटलं आणि ते फेकून देत होते. मी दादा क्यों फेक रहे हो? त्यात एक लिंबू पिळलं, त्याचं पनीर केलं, म्हटलं कांदा काटो हे करो, आणि म्हणून त्यांना सगळ्यांना पनीर भुर्जी, अर्थात मी खाल्ली नाही पण मी त्या सगळ्यांना ती पनीर भुर्जी केली. आणि माझा असा विहार चालू असतो प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे असा कोपरा असा नाही, पण मला असं वाटतं की हे सेट आपलं घर असल्यासारखं वागलं तर आपल्याला तिकडच्या मला वाकिफ होते ना तुम हर चीज से. मला तिकडे इकडे तिकडे फिरायला आवडतो. ज्यांच्या खोल्या बंद असतात त्यांच्या खोल्यांमध्ये धाडधाड करून जायला आवडतं. ज्यांच्या खोल्या उघड्या असतात त्या थोड्याशा लावून घ्या सांगायला आवडतं. ज्यांच्या खोल्यांना दारच नाहीये त्यांना ऍक्टिव्ह ठेवत असते. मला असं वाटतं की सगळं ऍक्टिव्ह ठेवण्याचं माणसांना सतत सतत असं काहीतरी करायला लावणं ही माझाही स्वभाव आहे. जेव्हा मी नाटकात नाही काम करते ना तेव्हा असतात बरोबर, आता बरीच नाटकं केली, त्यामुळे त्याचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ती समोरच्या कलाकाराला कधी रिलॅक्स होऊ देत नाही. तर मला असं वाटतं की समोरचा रिलॅक्स झाला ना की त्यातलं नाविन्य संपतं, आणि नाविन्य संपलं की खूप शिथिल होतो आपण, संथ होतो, किंवा रोजच्या उठण्याचा भाग असल्यासारखं. आपण दात घासताना, आज मला दात घासायचे, असा कधी उत्साहात घासत नाही ना, पण जर नवीन ब्रश आला, नवीन पेस्ट आली तर आपला उत्साह वाढतो. सो मला असं वाटतं की ती नवीन ब्रश, नवीन पेस्ट किंवा नवीन नवीन फिटिंग्स आपल्या पाण्याच्या नळाचे आले तर आपल्याला मजा वाटते ना. काही ना काहीतरी एक छोटी छोटी गोष्ट बदलत राहावी असं मला वाटतं, आणि सतत उत्साह निर्माण करावा. तर आपली ही 2 वेण्यावाली जी रमा आहे, जिला 2 वेणा म्हणून अक्षय हाक मारायचा, तर तू आत्ताच तिचा लुक बघितलास, काय या रमाला नाव देशील तू? रॅम्स.
रॅम्स. कारण आता ती अशी स्मार्ट झाली. आता तिला काय ना, जेव्हा तुम्ही ताऊन सुलाखून निघता किंवा सोसून बाहेर पडता तेव्हा तुम्ही खूप कठोर होता, म्हणजे स्वतः बरोबरही कठोर होता किंवा आजूबाजूच्या सिच्युएशन बरोबर कठोर होता. आणि धैर्य येतं तुमच्यामध्ये किंवा तुम्हाला कधी कधी काय ना, आपण रोज पंजाबी ड्रेस घातले, आपलं लग्न झाल्यावर सांगितलं की आपल्या घरात चालत नाही पंजाबी ड्रेस, ते घातले आणि अचानक तुमचे सासू सासरे कुठेतरी गेले की तुम्हाला असं वाटतं की आता मी मला हवे ते कपडे, तो एक कॉन्फिडन्स येतो ना तुमचा. तर मला असं वाटतं तिच्यात एक वेगळा कॉन्फिडन्स आलेला आहे, विश्वास आलेला आहे. आणि मला नेहमी वाटतं की मराठी टेलिव्हिजनवरची सोशिक स्त्री पाहायला लोकांना आवडत नाही, कारण त्या सोशिक स्त्रीच्या खाली दडलेली एक स्ट्रॉंग वुमन जी असते ती प्रत्येक स्त्रीमध्ये असते. आणि सुदैवाने याच्या आधी मी ज्या काही महत्वपूर्ण भूमिका केल्या मालिकांमधनं, तेव्हा मी कधीच सोशिक स्त्री परफॉर्म नाही केली. म्हणजे तोही एक कॅरेक्टर आहे, तेही एक कॅरेक्टर आहे. पण मला असं वाटतं की लक्षमधली सलोनीच आपण स्टार पॉवरचा शो होता, तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक सलोनी देशमुख आहे किंवा आता रमाचं जे कॅरेक्टर, प्रत्येक स्त्रीमध्ये एक ती आत्ता झालेली रमा आहे. पण ती बाहेर येण्यासाठी तिला 4 वर्ष लागली. सो किंवा 4 वर्ष म्हणजे मालिकेची 7 वर्ष लागली. तर मला असं वाटतं की पुढचं पाऊल आहे तिने टाकलेलं आणि ते यशस्वी होईल, कारण ते लोकांना आवडते अशी स्ट्रॉंग आणि अशी कॉन्फिडंट नायिका पाहायला. येस, नक्कीच हा प्रवास बघायला मला मज्जा तर येणारच आहे. आणि तू काहीतरी ट्विस्ट आणि मसालेदार करणार आहेस, यात काही वाद नाहीये, आणि तेही बघायला आम्हाला आवडणार आहे. थँक्यू. येस, जाता जाता तुझ्या कुठल्या लाडक्या प्रेक्षकांना तू काय सांगू? मुरांबा मालिकेवर तुम्ही प्रेम केलं, इरावती तुम्हाला आवडली म्हणण्यापेक्षा इलावतीचा तुम्हाला राग येतो, आणि हीच माझी पोचपावती आहे कामाची. पण असंच प्रेम मालिकेवर करत राहा. आणि आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो ना, तुम्ही मॅनिफेस्ट करत राहा की रमा आणि अक्षय एकत्र येतील, म्हणजे लवकरच ते एकत्र येतील. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. येस. हो.